तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आत्ता निघालो आहे कानिफनाथ गडवर. तर तुम्ही आधीचे पण ब्लॉग आलेला आहे कानिफनाथ गडवर. पण कानिफनाथला आम्ही आज ट्रेकिंगला जाणार नाही आहे. तर आज आम्ही जाणार आहे रायडिंगसाठी, एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. कारण आमिरच्या म्हणण्यानुसार एक वेगळा रस्ता आहे कानिफनाथला जाण्यासाठी. म्हणजे तो खूप जुना रस्ता आहे, काही जणांना माहिती पण असेल, पण खूप जणांना तो रस्ता माहिती नाही आहे आणि आम्ही आज त्या रस्त्याने जाणार आहे. खूप ॲडव्हेंचर असणार आहे तो रस्ता आणि तिकडं म्हणजे प्रॉपर रोड नाही आहे. तर आम्ही तिकडून गाडी घेऊन जाणार आहे आणि प्रॉपर वरपर्यंत आपली गाडी पोहोचेल अशा प्रकारे आम्ही जाणार आहे. तर नक्की बघत राहा ब्लॉग पुढे. तुम्हाला मोटो ब्लॉगिंगचा पण अनुभव भेटेल आणि म्हणजे जास्त करून मोटो ब्लॉगिंगच असेल, कारण हा एक ॲडव्हेंचर आणि थ्रिल असलेला ब्लॉग भेटेल. चला भेटूया. तर आम्ही निघालेलो आहे आणि माझ्यासोबत आहे विश्वजित आणि निलेश आणि निलेशचा भाऊ. आमच्या इथले कुत्रे चांगले आहेत. पण महाग नाही लागत बाळा ते. घाबरलं का? मला वाटलं घाबरलं. शिट यार, गॉगल विसरलो. मित्रांनो, तुम्हाला इथून पुढे असेच मोठे ब्लॉग बघायला भेटतील, तर सबस्क्राईब करा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करून जाऊ. मला आश्चर्य वाटते, आमिरने फोन उचलला कसं आहे एवढं सगळ्यात. दोन रिंग पण नाही वाजू दिले तरी माझ्या. दोन रिंग काय माहिती, 2 ते 3 रिंग मध्ये डायरेक्ट उचलला आणि नाही, आवाज तर फुल झोपेचा होता दादा. आणि डायरेक्ट उठला, डायरेक्ट बोलला म्हणलं झोपलाय. त्याला सांगितलं आम्ही असंच आहे, निघल थोड्या वेळाने, आवरून बघ. आता पण झोपेतच होतो तो. फोन केला ड्रायव्हिंग स्कूल वाला चुकीचं शिकवतोय लोकांना. रॉंग साईडने घालायला शिकवतोय. ड्रायव्हिंग स्कूल काय कोणी फरक शिकायचंय तर स्वतः गाडी घ्या, स्वतः शिका. भाऊ सुबह सुबह, हाँ सुबह सुबह क्या बोलना पड़ता है. तर आमच्या सोबत आता अजून एक जण जोडत आहे. तर तुम्हाला कळेलच तो कोण आहे, दाखवतो. त्याचा भाऊ आहे. हेलो नीलेश. हेलो नीलेश. हेलो नीलेश. हेलो नीलेश. चेक चेक. आवेरला गरज फॅमिली झाले ते. त्याला वायरलेस हे काय वाटतं ते, ऑके टॉके वाटतं ते. आम्ही घाटात एंटर केलेलं आहे आता. घाटात किती रस्ता झालाय. ओ माय गॉड, रस्ता नाही झाला घाटाचा. मी आता म्हणणार होतो रस्ता चांगला झाला. तुला काय नवीन दिसतंय सांग? पेंट केली बघा गाडी. हो.
लोक शिवाय देतील मला गाडीचा आवाज येत होता. सकाळ सकाळी उठून काहीतरी बच्चन बोल तू बोल घाट बघून असं वाटते 75% काम झाले. मला नाही वाटत 75% झालं. नको वाटू दे आमिर तुला काय वाटतं? माझ्या हिशोबाने काम भरपूर झालेले बघते टक्केवारी सांग टक्के अंदाजे टक्के पाहिजे टक्केवारी का 60 to 70% काम झालेले 50 बोलगी. अरे आपण त्या रस्त्याने आता जाणार आहे ना, हा त्या रस्त्याने 5-6 वर्ष झाले गेलेलो नाहीये. त्याला मी म्हणतो, पुढे बोल अरे मी तुला म्हणणार होतो की तू गाडी घे कारण रस्ता खूप डेंजर आहे आणि तू इथंच चालू गेलो जायचं काय याला पुरंदरला अरे मला बोलायचं तरी मी अजून गाडी घेतली असती. त्याच्या काय करायचं पुरंदरला जायचं का आधी सकाळी सकाळी वेळ कुठे जाणार आहे गेलो असतो राव गेलो असतो हे बाळा इथूनच गाड्या येत नाही यांना चालवायला कशाला देत आहे यांच्या हातात निल्याला म्हणतो रे मी काय म्हणतो खरंच रील करायची इच्छा आहे तुमची. हे काय चालू आहे माहित दे रे त्याचा उपयोग राईट मारायचा आपल्याला अभिजित समीक्षा भरपूर आहे. माझा माईक एअरबॅगला धरत गाडी पळवतो एवढी कशाला गाडी पळवतो जरा मौसम मध्ये येऊ दे म्हणून पळवतो. लाईनचा ड्रायव्हर आहे तर मित्रांनो आपण आता जोगेश्वरी पासून लेफ्ट टर्न मारतोय आणि जाधववाडीला जो सरळ जाणारा रोड आहे ना त्या रोडने आपल्याला आत जायचं. टेन्शन घेऊ नको तुला वर पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. ती फेजच गेली आपली टेन्शन घ्यायची तुला आता डिप्रेशन मध्ये बोलायला लागला इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचे मॅप लावतोय हे थांब मॅप लावतोय चालव यू टर्न Amir, please ask. Amir. बरोबर आणले आम्ही या झाडाला लक्षात ठेवा आणि राईट घ्या कधी आम्ही आला लक्षात ठेवू हा रस्ता खूपच जास्त थ्रिलर आहे आणि इथून जर जायचं असेल ना तुम्हाला तर पावसाळ्यात अजिबात येऊ नका. यायचं असेल तर या तुमच्या रिस्कवर. इथं कोणी एकट्याने यायचं यायचं नाही
म्हणजे काय वाळा? हा ना, काय बोलायचं कसं? तो नाही, तो असा खाली गेला. आत बघ कसं जा. आजचा रोड आहे, आजचा रोड आहे. बहुत खुशी हो रही है. आला का नाही? रोडचं काम कसं करू शकतं ते? हा रोड तर काय माहिती. म्हणजे आधी करायचं होतं त्यांना, पण त्यांनी केलं नाही काम, असं म्हणायचं तुला. लाल झाले रे हात. झाड लावलेली आहेत रे बघ त्याच्या. हम्म? किती दिसतं तुला मागे पण बघ. झाडं लावलेली दिसतात त्या लाईनीत सगळी मध्ये. हा, आणि दगडे पण बरोबर लाईनीत टाकलेले आहेत सगळे. त्यांचं रोड करायचं चाललेलं वाटतं, पण हा घाट नको म्हणले वाटतं. नेक्स्ट टाइम रोड झालो येऊ. आपला एक साथीदार गाडीचा पण आवाज येत नाही, त्याचा पण आवाज येत नाही. परत फिरावं लागेल का आपल्याला? बाई, पण तुझे स्किल्स काय गेले? कुठे गेले स्किल्स? आहे बघ गाडी एकतर विषय गाडीचा विषय नाही, गाडीचा काही विषय नाही. बसल्यावर काय विषय तो बरोबर चालवतोय, तुला नाही जमत. याला ह्यांनी काहीतरी आपण केली. मला इतिहास माहित नाही इथला एवढा, पण इथं अरे चांगले कोरलेत आतून. इतिहास काही जास्त नाही याच्यामध्ये. 5 पांडव किंवा होते नाही. 5 पांडव इथं. त्यांनी हे केलं. हा. पेक्षा इथं होते ते काय बोलतात? हो, कोला असेल भरपूर. हो. म्हणजे असं बोलतात लोक जे आहेत ना, कसं सांग त्याला पांडव रामायण. हो, रामायण. वा, वॉटरप्रूफ आहे का रे? नाही भाऊ. ए विशू, वॉटरप्रूफ आहे. खाली जाऊन माहिती दे. जा खाली जा. वॉटरप्रूफ नाही ना. हा, खोल. पांडव केवढे होते आपल्याला काय माहिती. पैसे आलाय कुठं? काय लॉजिक? अरे पण लॉजिक काय तेच विचारतो मी. इथल्या इथं मला टाकून बघायचं किती खोल आहे. पाईप तर पाणी पाईप तर ऑलरेडी पाण्यात आहे रे. पाणी काढायचं. अरे इथं काटे येतं मोठे. हे बघ विशू, आम्ही नाही एवढा मोठा काटा आहे. ते बघ. आधी हात डोंगर. हा बघ हात. नाही हात तो असेल. त्या डोंगराने चुकलं आपण. बरोबर तोच डोंगर. आपल्या इथं हे घालून येऊ. गाडी लावलेली ट्रेकिंग करतो. असली मजा आलती ना. तुला झाड दिसत असेल ना. नाही त्या डोंगराच्या पलीकडे. बघ पलीकडच्या डोंगरात ना किंवा ह्या डोंगरात, त्या 2 डोंगरात डोंगरात आलो. आपल्याला जायचं इकडं. मोर दिसलेले आणि हरिण दिसलेले. बघ ना डोंगर पुढे लोकांनी घरी इकडे बनवलं. काहीतरी सापडलं आम्हाला. पुढे स्पाईन. काय स्पाईन कुठे आहे? माणसांची हाड आहेत. ज्या प्रकारे ते केलंय विषय वेगळं विचित्रच काहीतरी वाटतंय. बैलाचे वगैरे असतील हे. जनावर मेलं असतं तिथं.
पण ते एवढे क्लीन क्लीन म्हणजे काय? म्हणजे हे झालंय त्यांचं पूर्ण. नाही रे ते ना कुत्री वगैरे असतील ना बघ, हम्म. त्यांनी खाल्लं वगैरे असेल, गाई वगैरे आले असेल नाही का? चला ऊन वाढते, निघूया आपण. तलवार का काहीतरी आहे ना, हे करायचे पण हे आहेत वाटतं. दुसरं काय आहेत मागे मी बघितलं. कदाचित ते असेल. काय तलवार काय करायचं, धार करायची का? ही जी जुनी लोक होती ना, ह्यांना मी एकदा विचारले कशावरून ते नाही का हे का? हा तर मग बहुतेक ते का कुठेतरी असेल इथं, मला ते बोललेले. टाकी चांगली आहे, आवाज पण घुमते आतमध्ये. ही मधली बुजली गेली वाटतं. नाही नाही बुजली नाही गेली. बुजली नाही गेली. हे 1 दोन, 2 3 4 अजून एक. ओके ओके आडवी. ही आडवी. हो तर आता आपण जे पाहिलं ते काय होतं, 5 पांडवचं टाकी. 5 टाक्या, 5 पांडव तिथं राहायला आले होते एकदा, तेव्हा त्यांना आंघोळ करायसाठी बांधल्या होत्या. आणि आपल्याला जायचं आता कानिफनाथगड. प्रॉब्लेम नाही बोलला तरी. इथून आहे काय? उसने बराबर डाला है. चलो चलो जाएंगे, रिस्क लेनी पडेगी ना. पण चांगला रस्ता काटा लगा. नाही जाणार का? अरे पण रस्ताच नाहीये. पाय वाटे अडकला. ट्रिपल सीट नाही जाणार गाडी, एकट्याला चढवायला लागेल. काय चुकीचं आहे, रोड आहे का पुढं? यार तू ये म्हणते काय करायचं इथून. ओ माय गॉड. तर तू विदाऊट पाय टेकवता गाडी चढवायची निलेश पर्यंत, पाय दोन्ही वरती पाय टन टन पण पूर्ण. हा 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 आवाज भारी वाटते. मेरे को चॅलेंज कर रे भाई. मला चॅलेंज करतात बिना पाय टाकता जा. या भाई. आपण जरा लयच मोठा शॉर्टकट मारलाय. खरा रस्ता तिकडून होता, आपण इकडून आले मधून. काढ ना पाय. अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे खूप खडतर प्रवासानंतर. मला वाटते आमिर आपण इकडून गेलं ना तर वर पोहोचेल ना, आता चालत पण जाऊ शकतो आपण इकडून. आपण डायरेक्ट आता वरच जाऊया. कोण काय तिकडे काय हात करतोय. अरे हा रोड येतो वाटतं असं म्हणलं. काहीतरी चांगला रस्ता दिसलेला आहे आम्हाला आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. थँक्यू सो मच आम्ही. श्री क्षेत्र कानिफनाथगड बघतोय. दिसतंय कारण आज मंडे आहे, मंडेला नसते आणि अशा प्रकारे हे पण बंद आहे. बंद आहे, वेळ बंद आहे. चला जाऊ आपण घरी, वेळ बंद आहे. नाही अरे 10 वाजता चालू म्हणलं ना संडेला.
हरवलेला कुत्रा किती जीव बापरे कुत्रा हरवलाय. बक्षीस बघ किती बक्षीस किती आहे? बक्षीस 25,000. 25,000. एक महिन्याचा पगार तुझा. मी अजून नाही लागलो रे, तू लागला असशील. मला 25,000 पण नाही देते. ड्रीम जॉबचा पगार. 25,000 पण नाही देते. लीक होत तेजसचे पण यार मला रिग्रेट होतं यार. कानिफनाथ बेळ फोन लाव बंद ना आहे. कधी उघडणार आहे विचारू का फोन लावून. भारी सपोर्ट लावला तर आम्ही पोहोचलेलो आहे मित्रांनो इथं. फायनली आपण खडतर प्रवासानंतर कानिफनाथ मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. इथे खूप जास्त शांतता आहे आणि एकदम मन शांत झालेलं आहे. इथला इतिहास असा जास्त मला काही माहिती नाही आहे, पण जेवढा माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर हे मंदिर असं आहे की इथे जर तुम्हाला आतमध्ये म्हणजे हे जे चौकोन दिसतं आहे त्या चौकोनाच्या जर आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला सगळे कपडे काढावे लागतात. सगळे म्हणजे शर्ट आणि बनेल काढून आतमध्ये जाता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आम्ही ज्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने अजिबात येऊ नका, कारण तो रस्ता एकदम रिस्की आहे. सगळे तर असा हा आपला रायडिंगचा ब्लॉग होता. तर तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल. खूप आम्ही एकदम खडबड्या रस्त्यातून आलेलो आहे आणि तो रस्ता एकदम खूप जास्त म्हणजे खूप जास्तच खराब होता, जो की जास्त लोकांना माहीत नाही आहे. ज्यांना एकदम ॲडव्हेंचर आणि थ्रिल करायचं आहे त्यांनी त्या रोडनी या आणि थ्रिल करा, कारण खूप थ्रिल करण्यासारखा रोड होता तो. तर असेच तुम्हाला आता मोठं ब्लॉगिंगचे ब्लॉग्स आणि नॉर्मल ब्लॉग्स पण बघायला भेटतील आणि तुम्ही बघा आता सिनेमॅटिक तोपर्यंत.